नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी गोल कापडापासून पर्स शिकवणार आहे. खूप सुंदर आणि सोपी अशी ही पर्स आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते. हे बघा, बेस पण खूप छान आहे ह्याचा आणि आतमध्ये जागा पण भरपूर आहे बरं का. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता त्याच्यासाठी मी हे आयताकृती कापड घेतलेलं आहे. तर त्याचं माप सांगते मी तुम्हाला. त्याचं माप आहे 18 इंच बाय 18 इंच. 18 बाय 18 इंचाचा हा चौकोन मी घेतलेला आहे आणि आतल्या बाजूने कॅनव्हास लावलेला आहे. कॅनव्हासने शिवून घेतलेला आहे, अस्तर लावलेलं नाही अजून. आता ह्याचं ना आपण एक मध्य भाग घडी घालायची आणि परत त्या अर्ध्या भागाची परत अर्धी घडी घालायची, कारण की ह्या चौकोन कापडाचा आपल्याला गोलाकार कापड करून घ्यायचं आहे, गोलाकार शेप द्यायचा आहे ह्या चौकोन कापडाला. आता तो कशा पद्धतीने द्यायचा आहे तो नीट बघा बरं का. हो का, आता इथे ना मी 8 इंचावर मार्किंग करणार आहे. म्हणजे ह्या कॉर्नरपासून असं गोल असं 8 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे आणि त्याला ते असं गोल आकार देणार आहे बरं का. आणि तिथे मी ते कापून घेणार आहे. अशा पद्धतीने ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आता त्याला आकार द्यायचा आहे आणि त्या आकार बरोबर आपण कापून घेणार आहोत कात्री हे, म्हणजे आपल्याला एका चौकोन तुकड्यापासून गोल सर्कल भेटेल. अस्तर ह्याच्यासाठी नाही लावलेलं, कारण की आता आपण हे कापून झाल्यावर अस्तर लावणार आहोत त्याला. बघा, अशा पद्धतीने माझं हे गोल सर्कल तयार झालेलं आहे. तुम्हाला पाहिजे ते माप तुम्ही घेऊ शकता. छोटी बनवायची असेल तर छोटा चौकोनचा तुकडा घ्या. आता ह्याला आपल्याला ना अस्तर लावायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पीस ते एका अस्तरवर ठेवून पूर्ण शिवून घ्यायचं आहे. फक्त थोडंसं आपण ओपन ठेवणार आहोत, म्हणजे ते आपल्याला उलट्या बाजू करता येतील. आता अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे. आता ते थोडीशी जागा जी ओपन ठेवली होती ना, तिथून आपण हे सरळ करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे सरळ केले आणि थोडीशी जागा होती तिथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. म्हणजे पूर्ण गोलाकारला वरनं ताप शिलाई मारून घेणार आहोत आणि तिथे पण शिलाई मारून घ्यायचं आतमध्ये कापड दुमडून. आता बंद घेतले 2 मी. बंदाचं माप सांगते तुम्हाला. बंदाचं माप आहे 18 इंच. 18 इंचाचे 2 बंद मी घेतलेले आहेत. 18 बाय 1 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत मी. आता वरनं ना अशी आपण ह्याला पहिल्यांदा दाब शिलाई मारून घेणार आहोत. तुम्हाला जर छोटी पर्स बनवायची असेल तर तुम्ही छोटं चौकोन घेऊ शकता, म्हणजे 10 बाय 10चा पण चौकोन घेऊ शकता. आता ह्याच्या बरोबर आपण मध्यभागाशी सर्कलचा आहे ना अशी मध्यभाग घडी घालून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता तिथे तुम्ही असं म्हणजे लाईन मारून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता त्या मध्यभागाला बरोबर खालच्या मध्यभागा म्हणजे खालचा भाग त्या मध्यभागापर्यंत आपण हे करणार आहोत. म्हणजे पूर्ण हे किती येतं बघा, 4 इंचाचं मी मार्किंग टाकलेलं आहे त्याला. बघा, आता इथे पण असं म्हणजे तुम्ही लक्षात येण्यासाठी एक लाईन मारून द्या. ह्या बाजूने पण 4 इंचाचं फोल्डिंग करायचं आहे आपल्याला. 4 इंचाचं म्हणण्यापेक्षा ती बाजू मध्यापर्यंत आपण दुमडून घेणार आहोत, म्हणजे ते बरोबर तेवढं येतं. बघा, अशा पद्धतीने तिथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. थोडीशी एक अर्ध्या इंचाची शिलाई मारायची आहे.
हं? आता आपल्याला आहे ना बंद लावायचे. आता बंद लावण्यासाठी इथे असं बरोबर मध्य काढलेलं आहे परत, म्हणजे त्या मध्यावरच घेतलेलं आहे बरोबर परत. आणि तिथून आहे ना 2 इंच खालती मार्किंग करून घेतले. 2 इंच बरोबर मार्किंग करून घेतले. आणि ह्या बाजूने परत मग त्या 2 इंचापासून पुढे 2 इंच, मागच्या बाजूला 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने. आता इथे अशीच मार्किंग तिकडच्या बाजूला पण करायची आहे. आता हा बंद असा थोडासा दुमडायचा आणि इथे असं चौकोन शिवून घ्यायचं आहे बंदाला. अशाच पद्धतीने बंद ह्या बाजूला पण आपण लावून घेणार आहोत. आता हे बंद माझे लावून झालेले दोन्ही पण. आता काय करायचं आहे, इथं जी आपण शिलाई मारली होती ना तिथून ते खालपर्यंत, इथून ते खालपर्यंत आपण शिवून घेणार आहोत. बघा, इथून ते इथं असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण इथे उलटसुलट शिवल्यामुळे इथे पायपिंग करायची काही गरज नाही आहे. सरळच असं हे शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आता शिवून झाले आपलं हे. आता हे आपण हे ना बॅग आपली उलटी करायची, कारण की आपल्याला इथे ना बेस तयार बनवायचा आहे आपण. शिलाई आपण सरळ बाजूनेच मारलेली आहे तिथे, बरं का. आता हे आपण आहे ना उलट बाजू घेतलेली आहे बॅगची. ते कोणे बरोबर आहे ना बाहेर काढायची. तसे तुम्ही कात्रीने वगैरे किंवा स्क्रूड्रायव्हरने वगैरे पण काढू शकता. आता काय हे बरोबर असं हे काढायचं आणि जी शिलाई आहे ना ती बरोबर अशी ही घ्यायची शिलाई, कारण की आपल्याला इथे ना बेस तयार करायचा आहे. त्या कॉर्नरपासून आहे ना आपण इथे बरोबर 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि 2.5 इंचावर अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला. ह्या बाजूने सुद्धा असंच कॉर्नर काढून तिथे 2.5 इंचावर मार्किंग करून तिथे 2.5 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर ते कोपरे तुम्ही कापून तिथे पायपिंग करू शकता. शिलाई मारून झालेली माझी. आता हे कोपरे ना आपण कापून घ्यायचे कॉर्नर, आणि कापून झालं तिथे पायपिंग करून घ्या. अशा पद्धतीने खूप सोपी अशी ही बॅग आहे. नवीन शिकणार म्हणजे जे नुकतेच नवीन बॅग बनवायला शिकले त्यांना तर खूप सोपी ही बॅग आहे. ठीक आहे. आता इथे ना तुम्ही पायपिंग करून घ्या. पायपिंग करून झाल्यावर ही बॅग आपण आता येणार अशी पद्धतीने सरळ करायची आहे. छान झाली ना बॅग. बघा, बेस पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा बेस तयार झालेला आहे आणि बॅग पण खूप सोपी छान दिसते. कुठं बाहेर इकडे जवळपास वगैरे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ? मग आवडला ना? चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.